आणि आता एक सविस्तर बातमी। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच चीनने भारत विरोधात टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे। चीनने भारतावर 166% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतलाय। पण चीनी सरकारने हा निर्णय का घेतला आणि भारताकडून चीनला आता कसं प्रत्युत्तर दिलं जाईल जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। चीन आणि अमेरिकेचं टॅरिफ वॉर शांत झालं नाही, तोच चीननं आपला मोर्चा भारताकडे वळवलाय। चीननं भारतातून आयात होणाऱ्या रासायनिक खतांवर टॅरिफ लादलाय। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच चीनने भारतासोबत टॅरिफ वॉर सुरू केलाय। चीनने भारतातून आयात होणाऱ्या सायपरमेथ्रिन या रसायनावर अँटी डम्पिंग टॅरिफ लादलाय। या टॅरिफनुसार पुढील 5 वर्ष 48 ते 166% अँटी डम्पिंग टॅरिफ लावला जाऊ शकतो। सायपरमेथ्रिन हे एक कीटकनाशक असून त्याचा कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होतो। कापूस, मका, भाज्या आणि फुलांच्या शेतीसाठी सायपरमेथ्रिन वापरतात। भारतीय कंपन्यांचे दर चीनी उत्पादकांच्या तुलनेत फार कमी आहेत, त्यामुळे भारतीय मालाची विक्री वाढल्यानं चीनी उत्पादकांना तोटा सहन करावा लागतोय। म्हणूनच चीननं भारतातनं आयात होणाऱ्या सायपरमेथ्रिनवर अँटी डम्पिंग टॅरिफ लावलाय। पण मला असं वाटतं की याच्यात सुद्धा आपलं सरकार चीनबरोबर काहीतरी नेगोशिएट करेल आणि तो कमी करण्याचा प्रयत्न करेल। आणि मुळात तसा चीन हा बेभरोशी मित्र आहे, म्हणजे कुठचाच देश त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये। फक्त त्यांची पॉवर खूप असल्यामुळे ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न करतात किंवा त्याच्या प्रेशराईज करायचा प्रयत्न करतात। आणि ही बिझनेस टॅक्टिक्स आहे त्यांची की जेणेकरून त्यांच्या दबावाखाली येऊन, त्यांच्या प्रभावाखाली येऊन प्रत्येक देशाने त्यांच्याप्रमाणे डील्स करायला पाहिजेत किंवा अग्रीमेंट्स करायला पाहिजेत, जे काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी करायचा प्रयत्न केला। सो हे जे असतं ते व्यापार युद्ध हे आता अनवॉन्टेडली सगळीकडे स्प्रेड होत चाललेलं आहे। आणि त्याचाच हा एक परिणाम आहे की जो चीनने आता आपल्यावर 166% टॅरिफ वाढवायचा प्रयत्न केलाय। भारतीय रासायनिक खतांमुळे चीनी उत्पादनांची मागणी घटली असा चीनचा दावा आहे। म्हणूनच एका चौकशीनंतर चीननं भारतावर अँटी डम्पिंग टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला। पण चीननं भारतीय उत्पादनांवर लादलेलं हे अँटी डम्पिंग टॅरिफ नेमकं काय समजून घेऊया। देशांतर्गत उद्योगांच्या रक्षणासाठी अँटी डम्पिंग टॅरिफ लावला जातो। परदेशी कंपन्यांकडून अतिशय कमी दरात वस्तूंची विक्री केली जाते। त्या देशातील बाजारावर नियंत्रण मिळवणं हा परदेशी कंपन्यांचा हेतू असतो, ज्यामुळे देशातील लघु उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागतो। अशा वेळी उद्योगांच्या संरक्षणासाठी अँटी डम्पिंग टॅरिफ लावलं जातं। मला वाटतं ऍग्रिकल्चर जे सेक्टर आपल्याकडे आहे की ज्याच्यावर आपले शेतकरी अवलंबून असतात आणि शेतकऱ्यांना जो अनएक्सपेक्टेड पाऊस किंवा याचा जो काही प्रॉब्लेम होतो आणि त्यांचं नुकसान होतं आणि शेतकरी लोकांना जे प्रॉब्लेम होतात, आर्थिक फटके बसतात, कर्ज वाढतात, त्यामुळे ते आत्महत्या करतात। आता एक असं सरकारने बघावं की मग हे सेक्टर हळूहळू आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीच्या अंडर आणता येत आहे का। हे सर्व्हिस इंडस्ट्रीच्या अंडर आणायला जर सुरुवात केली तर मग आपण आणखीन चांगल्या पद्धतीने ऍग्रिकल्चर सेक्टर हे मॉडिफाय करू शकतो। याच अँटी डम्पिंग टॅरिफचा वापर करून चीननं आपल्या उद्योगांना संरक्षण दिलं। पुढील 5 वर्ष भारतीय कंपन्यांना 48 ते 166% टॅरिफ द्यावं लागेल। चीननं लादलेल्या या टॅरिफवर भारताकडनं अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही। मात्र गेल्या महिन्यात भारतानं स्टील उद्योगांच्या सुरक्षेसाठी चीनवर देखील काही बंधनं लादली होती। यालाच प्रत्युत्तर म्हणून चीनकडून 166% टॅरिफ लावला जात असल्याचं म्हटलं जात आहे। गेल्या महिन्यात भारतानं स्टीलच्या आयातीवर टेम्पररी सिक्युरिटी टॅरिफ लावलं। हे टेम्पररी सिक्युरिटी टॅरिफ 12% एवढं होतं। देशातील स्टील उद्योगांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला। स्टील निर्मितीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। तरीही गेल्या वर्षात 9.5 मिलियन मेट्रिक टन स्टील आयात केलं गेलं। यात चीन, दक्षिण कोरिया आणि जपानमधून 78% स्टीलची आयात झाली। मोठ्या प्रमाणात स्टीलची आयात वाढल्यानं देशातील स्टील कंपनीज अडचणीत आलेल्या आहेत। आपण शक्यतो चीनवरची डिपेंडन्सी कमी करायचा प्रयत्न करावा, पण तुर्तास या क्षणात तरी ते कठीण दिसतंय, कारण की चीनची कपॅसिटी आपल्या खूप मोठी आहे। त्यामुळे उगाच काहीतरी अंडर एस्टिमेट चायनाला करणं या क्षणाला बरोबर नाहीये। सो आपण त्याच्यावर प्रायोरिटी करावी की ह्याचा सेट ऑफ आपण कुठे घेऊ शकतो, कुठच्या देशाबरोबर आपले संबंध आणखी वाढवू शकतो, कुठे आपण ट्रेड वाढवू शकतो, आणि त्याचा परिणाम घेऊन आपण मग चायनाचा जर डिपेंडन्सी कमी केली तर मग आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल।
देशातील स्टील उद्योगांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकारनं कठोर पावलं उचलली आहे. पण भारताच्या 12% सुरक्षा टॅरिफला उत्तर म्हणून चीनकडून 166% टॅरिफ लादला जातोय. त्यामुळे येत्या काळात भारत चीन व्यापारी संघर्ष वाढण्याची शक्यता दिसते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.